सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे BA भाग 1 सत्र 2 साठी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इतिहास विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज संपर्क सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अ, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अ, प्राचार्य इस्माईल पठाण सर हे आपल्यासोबत आहेत. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे मार्गदर्शन आहे, आपला जो BA इतिहासचा BA भाग 1 सत्र 2 चा पेपर नंबर 2 जो आहे इतिहासचा त्या संदर्भात सरांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद. ठीक. आवाज येतोय ना सर? हो, येतोय सर आवाज. हा, ठीक आहे. सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण केंद्राच्या वतीनं BA भाग 1 सेमिस्टर 2 आणि पेपर 2 च्या चर्चेसाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्या पेपरचं नाव आहे पॉलिटी, सोसायटी अँड इकॉनॉमी अंडर द मराठा 1600 टू 1707. तर 107 वर्षांच्या या प्रशासकीय बाबींची आपण चर्चा करणार आहोत. त्यातील मॉड्यूल 1 जो आहे तो पॉलिटी म्हणजे राज्य संस्था आणि प्रशासन यंत्रणा. एकूण मराठ्यांची 107 वर्षांच्या कालावधीमध्ये राज्य संस्था कशी होती आणि प्रशासन यंत्रणा नेमकी काय होती याचा सविस्तर आढावा यामध्ये आपण घेणार आहोत. त्यातला पहिला भाग जो आहे तो सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन, तर ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर आणि अष्टप्रधान अशा पद्धतीचा तो भाग आहे. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदाच बघावं लागेल की या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलकी प्रशासन जे होतं ते कसं काय होतं, ज्याला सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन आपण म्हणतो. हे मुलकी प्रशासनाचा एक भाग आधी आपण निश्चित लक्षात घेतला पाहिजे, तो असा की हे सर्व प्रशासन शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं. वडिलांच्याकडून, शहाजीराजांच्याकडून जी त्यांना वारसा हक्काच्या अनुषंगानं किंवा शहाजीराजांनी जी दिली ती 40,000ची पुणे सुपे प्रांताची जहागिरी होती आणि त्या जहागिरीमध्ये थोडंफार प्रशासन होतं. इतर जे पूर्ण प्रशासन आहे 1674 पर्यंत राज्याभिषेकापर्यंत उभं केलेलं ते महाराजांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेनं, पराक्रमाने, विवेचनांनी, इतिहासाच्या अभ्यासाद्वारे, इतर विद्वानांच्या सल्ल्यानुसार आणि स्वतःच्या आकलन क्षमतेनुसार त्यांनी ते प्रशासन उभं केलेलं आहे. यामध्ये मुलकी प्रशासनात सर्वोच्च अधिकारी म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेख करावा लागेल. ते राजे होते. उशिराने राज्याभिषेक झाला तरी त्याच्या आधी त्यांच्याच हाती सर्व सत्ता होती आणि त्यांच्या खालोखाल अष्टप्रधान मंडळ काम करत होतं. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये 8 लोक होते. सर्वसाधारण 8, काही वेळेला 7 लोकांचं अष्टप्रधान मंडळ दिसतं, तर काही वेळेला 9 लोकांचं अष्टप्रधान मंडळ आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजे सोयीनुसार त्याची संख्या कमी जास्त होत होती. अर्थात संपूर्ण प्रशासनामधली एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की महाराजांनी सर्वांना जाबते तयार करून दिले होते, ज्याला तुमच्या नोट्समध्ये कानून जाबता असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ काय, तर प्रत्येकाला आपलं कर्तव्य, आपले अधिकार आणि आपली मर्यादा याचं आकलन व्हावं म्हणून महाराजांनी जाबता तयार केलेला होता. त्या अनुषंगाने त्या चौकटीतच अष्टप्रधान मंडळाला आणि त्यांच्या हाताखालच्या सर्व अधिकाऱ्यांना काम करावं लागायचं. त्याच्या पलीकडे त्यांना काय करता यायचं नाही. म्हणजे एका प्रधानानं दुसऱ्या प्रधानाच्या अधिकारात हस्तक्षेप करायचा नाही अशी महाराजांची सक्त ताकीद होती. त्यामुळं त्या प्रधानाला आपल्या अधिकारामध्ये आपल्याला पाहिजे तसं म्हणजेच योग्य त्या पद्धतीने काम करता यायचं. हस्तक्षेप कोणाचाही असायचा नाही. तर हे अष्टप्रधान मंडळ आहे ते केंद्रीय सत्तेमधलं सर्वात महत्वाचं असं मंडळ आहे, जे महाराजांच्या खालोखाल ज्याला अधिकार होते. आणि त्यामधली जी सुरुवातीची नावं जी होती ती सगळी फारसी नावं होती, लक्षात घ्या. पेशवा मुजुमदार, सर ए नौबत, सुर नवीस,
वाकिया नवीस, सद्र किंवा मोहतसीब, दबीर आणि काजी उल कुजात. तर ही नावं महाराजांच्या पहिल्या सत्रामध्ये होती. 1674ला जेव्हा महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यावेळेला त्यांनी हे फारसी शब्द बदलून संस्कृत शब्द घेतले आणि मग मुख्य प्रधान म्हणजे पेशवा, अमात्य, मुजुमदारला अमात्य, सरलष्करला सेनापती, सुरनीसला सचिव, वाकणीसला मंत्री, दानाध्यक्षला पंडितराव आणि डबीरला सुमंत आणि काझी उल कुजातला न्यायाधीश अशी त्यांनी संस्कृत मधली जी मराठीत चालू शकतील अशी नावं दिली आणि मराठी भाषेबद्दलचा आपला अभिमान त्यांनी अधोरेखित केलेला आपल्याला दिसून येईल. या अष्टप्रधानामध्ये सर्वात महत्वाचा प्रधान जो होता तो मुख्य प्रधान, त्याला पेशवा म्हटलं जायचं. याची कामं निश्चित झालेली होती. सर्व राजपत्रावर शिक्का करणे म्हणजे शिक्का उमटवणे, युद्ध करणे, शत्रूचा पराभव करून नवीन प्रदेश मिळवणे, नेमून दिलेल्या प्रदेशाचा बंदोबस्त ठेवणे, राजाची व राज्याची निस्वार्थपणे सेवा करणे, मुख्य प्रधान त्यांनी इतर प्रधानांना समजून घेणे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे. या मुख्य प्रधानाला म्हणजे पेशव्याला वर्षाला 15,000 होन इतका पगार होता. महाराजांनी वतन पद्धत बंद करून वेतन पद्धत सुरू केली. वतन कोणालाही दिली नाही, जहागीर कोणालाही दिली नाही, स्वराज्यातला प्रदेश कोणालाही तोडून दिला नाही. अपवादात्मक परिस्थितीत काही धार्मिक संस्थांना धर्मादाय संस्थांना त्यांनी दिलेला आहे. त्यांचं एकूण चरितार्थ चालावा म्हणून आणि पूजा अर्चा व्यवस्थित व्हावी म्हणून काही मशिदींना, काही दर्ग्यांना, काही मंदिरांना, काही मठांना त्यांनी देणगी दिल्याचा आणि वतन दिल्याचा दाखला सापडतो. या अष्टप्रधान इतकं महत्वाचं असून सुद्धा त्यांनी कोणालाही वतन दिलं नाही, सगळ्यांना रोख वेतन दिलं. तर 15,000 होन हे त्यावेळेला त्यांना पेशव्याला मानधन होतं. 15,000 होन याचा अर्थ एक होन म्हणजे 3.5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं आणि त्याची किंमत 3.5 रुपये ते ₹4.25 होती. तर वर्षाला 15,000 होन हा पेशव्यांना पगार होता आणि तो भरपूर होता त्यावेळेच्या तुलनेत. आता जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी आपल्या लक्षात येईल की महाराज हे सेनापतीपासून पेशव्यापर्यंत आणि साध्या सैनिकापासून ते गोलंदाजापर्यंत सर्वांना भरपूर वेतन देत होते. दुसरं पद आहे मुजुमदार म्हणजे अमात्य. त्याला आर्थिक बाबीकडे सगळं लक्ष द्यावं लागायचं. राज्याचा जमा खर्च ठेवणं, हिशोब ठेवणं आणि तो वेळोवेळी महाराजांना दाखवून मंजूर करून घेणं, वेळ प्रसंगी युद्धावर जाणं आणि छत्रपती सांगतील त्या इतर जबाबदाऱ्या पार पाडणं. या अमात्याला वर्षाला 12,000 होन पगार होता. म्हणजे मुख्य प्रधानाला 15, मुजुमदार म्हणजेच अमात्याला 12,000 होन आणि त्याच्यानंतरच्या सर्व शाही प्रधानांना प्रत्येकी 10,000 होन असा पगार असायचा आणि तो वर्षाला दिला जायचा. परंतु एक 3-4 महिने गेल्यानंतर जर त्यांना तसलमात पाहिजे असेल, ऍडव्हान्स पाहिजे असेल तर ती देण्याची सुद्धा महाराजांनी पद्धत ठेवलेली होती. इथं पेमेंटच्या बाबतीत एक आपण लक्षात घ्यावं की साध्या सैनिकाला महाराज महिन्याला पगार देत होते. दुय्यम अधिकाऱ्यांना सुद्धा महिन्याला पगार देत होते. परंतु वरच्या अधिकाऱ्यांना मात्र तसलमात दिली जायची आणि वर्षाला त्यांचं पेमेंट केलं जायचं. म्हणजे दसऱ्याच्या प्रसंगी सर्व पेमेंट त्यांचं भागवलं जायचं. पण मध्यंतरी जर त्यांना हवे असेल तर ऍडव्हान्स ज्याला आपण तसलमात म्हणतो ती दिली जायची. तिसरं पद आहे सरलष्कर. सद्र हे लष्कर असं म्हणतात त्याला, मराठीमध्ये नाव त्यांनी दिलं म्हणजे संस्कृत भाषेतलं घेऊन, ते म्हणजे सेनापती. सर्व लष्करावर देखरेख करणे, स्वराज्याचं संरक्षण करणे, लष्कराचा प्रमुख या नात्यानं सैनिकांच्या पगारांची व्यवस्था बघणे, कर्तबगार आणि पराक्रमी सैनिकांना छत्रपतींच्या समोर सादर करून त्याला बक्षीस देणं, त्याचा गौरव करणं, नवीन प्रदेश जिंकणं, युद्धाच्या वेळेच्या लुटीचा हिशोब राजांना म्हणजे छत्रपतींना सादर करणं. ते त्यांना 10,000, बाकी सगळ्यांना शाही प्रधानांना प्रत्येकी 10,000 होन इतका पगार होता. नंतर पद येतं सचिव म्हणजे यापूर्वीचं पद सुरनीस. तर राज्याचा आणि राजाचा सर्व पत्रव्यवहार याला बघावा लागायचा. राजपत्र स्वतः काळजीपूर्वक वाचून त्यातील
मजकूर तपासायचा आणि जर आवश्यक असेल तर त्यावेळेला युद्धावर जायचं. नवीन प्रदेशाचा कारभार पाहायचा. राजपत्रावर संमत असं चिन्ह, जी सही असती तसं सचिवाचं एक चिन्ह होतं, त्याच्यावर संमत लिहिलेलं असायचं आणि त्यावेळेला तो शिक्का म्हणजेच मुद्रा उठवली जायची. मुद्रा इज इक्वल टू सिग्नेचर असा त्याचा त्यावेळेचा अर्थ होता. आणि सरकारी दप्तरांची नीट व्यवस्था लावायची, व्यवस्था ठेवायची. महाल आणि परगण्यांचा हिशोब तपासून तोही मंजूर करायचा. असं काम हे सचिवाला करायला लागलं. त्यानंतर मंत्री म्हणजे वाकणीस, राज्यातील अनेक जबाबदाऱ्या मंत्र्याला या सांभाळाव्या लागायच्या. राजनैतिक ज्या दैनंदिन घडामोडी असतील त्या बघाव्या लागायच्या. याचबरोबर राज दरबारात येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करणं, हेर व्यवस्थेवर लक्ष ठेवणं, छत्रपतींची दैनंदिन व्यवस्था पाहणं, छत्रपतींच्या भोजनाची व्यवस्था पाहणं, ही आपण समजतो तितकी व्यवस्था सोपी नव्हती, तर ती फार कठीण असायची. कारण कोणी शत्रू शिरकाव करून सैन्यात किंवा वाड्यात महाराजांच्या अन्नामध्ये विष घालण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळं अन्न पदार्थ तपासून मगच छत्रपतींना ते अन्न जायचं, म्हणजे महाराजांना जायचं. प्रसंगी लष्कराचं नेतृत्व करणं असा सगळा भाग होता. संपूर्ण हेर खात्यावर मंत्र्याची देखरेख असायची. नंतर पंडितराव हे धार्मिक पद होतं आणि धर्माच्या बाबतीतला सर्व कारभार हे बघायचे, धार्मिक कृत्य करायचे, पूजा अर्चा सगळं करणं, अनुष्ठान करणं, रूढी परंपरा आचार व्यवहार या बाबतीत राजपत्रावर संमत चिन्ह करणं, छत्रपतींना स्वतः करावयाचे दानधर्म शांती अनुष्ठान याचं आयोजन करणं, धर्म अधर्म रूढी परंपरा सत्य असत्य या सगळ्याचा एकूणच आढावा घेणं, त्या वेळेला छत्रपतींना सल्ला देणं, विद्वान ब्राह्मणांचा यथायोग्य सन्मान करणं, ही सगळी कामं ही पंडितरावाला पार पाडायला लागायची. त्यानंतर सुमंत म्हणजे डबीर यापूर्वीचा, त्याला परराष्ट्र व्यवहाराची सगळी जबाबदारी सांभाळायला लागायची. परराज्यातून आलेल्या व्यक्तीचं स्वागत करणं, त्याची राहण्याची व्यवस्था करणं, परराज्यातील सर्व माहिती मिळवणं आणि ती छत्रपतींना सादर करणं, शेजारील राज्यांशी संबंध ठेवणं आणि याचबरोबर आपल्या राज्याची प्रतिष्ठा कशी वाढेल इकडं लक्ष देणं ही जबाबदारी असायची. त्याच्यानंतरचं पद येतं न्यायाधीश. या न्यायाधीशाकडं सगळे खटले यायचे. सुरुवातीला गोद सभा वगैरे आपण बघणारच आहोत. परगण्याची सभा, गोद सभा, कसब्याची सभा, या सभेतून जर एखाद्याला न्याय मिळाला नाही, त्याला असं वाटलं की मला न्याय मिळत नाही, तर तो स्वराज्याच्या न्यायाधीशाकडं अपील करायचा आणि न्यायाची मागणी करायचा आणि ते न्यायाधीश न्याय अन्याय एकूण नीतिमत्ता स्वराज्याची संकेत हे सगळं बघून त्याला न्याय द्यायचे. त्यांना ही 10,000 वर्षाला पगार होता. प्रत्येक प्रधानाला 8 अधिकारी दिलेले असायचे. प्रत्येक प्रधानाची कचेरी असायची आणि त्यात ते 8 अधिकारी होते. त्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. दिवाण, मुजुमदार हिशोब तपासणारा, फडणीस महसुलाचा हिशोब ठेवणारा, सबनीस म्हणजे संपूर्ण दप्तर ठेवणारा, कारखानीस म्हणजे पुरवठा अधिकारी, चिटणीस जामदार म्हणजे खजिनदार आणि पोतनीस म्हणजे नाण्यांची व्यवस्था वगैरे बघणारा असा तो तज्ञग्रस्त असायचा. या अष्टप्रधान मंडळाचं वैशिष्ट्य असं होतं की हे पद वंश परंपरागत पद्धतीनं कुणालाही महाराजांनी दिलेलं नाही. प्रत्येकाला आपली ॲबिलिटी, आपलं सामर्थ्य, आपला पराक्रम, आपली निष्ठा ही सिद्ध करूनच ते पद मिळवावं लागायचं. बापाच्या नंतर, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला पद महाराजांनी दिलं नाही, हा एक भाग. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी या अधिकाऱ्यांची म्हणजे अष्टप्रधानांची निवड स्वतः केलेली आहे, दुसऱ्या कोणीही नाही. कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं हा सगळा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्येच असायचा. त्यांच्यावर पूर्ण त्यांचंच नियंत्रण असायचं. इतर सत्ता, इतर अधिकारी, इतर कोणीही त्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नव्हतं. अकार्यक्षम प्रधानांना महाराजांनी अनेक वेळेला काढून टाकलेलं आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला ते पुणे सुपे प्रांतात येऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या, त्यावेळेला तुकोजी चोर आणि मानकोजी दहातोंडे असे 2 सेनापती त्यांचे होते. परंतु त्यांच्या कामावर महाराजांना काही
काम त्यांचं बरोबर वाटलं नाही, त्यांचं काम काय पसंत पडलं नाही, त्यामुळे त्यांना महाराजांनी निरोप दिल्याचा दाखला सापडतो. आणि नंतर नेताजी पालकर बरोबर पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये त्याला उशीर झाल्यामुळं महाराजांच्या बरोबर असणारी 1000 शिबंदी कापली गेली. त्याचा राग आला महाराजांना आणि नेताजी समयास का पावला नाहीत, अशा पद्धतीचे रागाचे उद्गार महाराजांनी काढले. नेताजीने उलट उत्तर दिलं आणि महाराजांनी नेताजी पालकर सारख्या अत्यंत कर्तबगार, शूर पण तितक्याच रागीट अशा माणसाला त्या पदावरून काढून टाकलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे आणखीन एक वैशिष्ट्य, या सर्व प्रधानांना महाराजांनी रोख पगार दिला. वतन त्यांना दिलं नाही, स्वराज्यातल्या जमिनीचा तुकडा त्यांना दिला नाही, तर सर्वांना रोख पगार दिला. खात्याच्या कारभाराबरोबरच त्यांच्याकडे लष्करी जबाबदारी सोपवली. कारण मुलकी अधिकारी सुस्त होतील, त्यांना लष्करातली व्यवस्थाही कळायला हवी, मोहीम कळायला हवी, आपला प्रदेश कुठपर्यंत आहे याचं ज्ञान असायला हवं आणि लष्कर आणि मुलकी अधिकारी यांची सांगड व्यवस्थित घालता यावी म्हणून त्यांच्या कडे सुद्धा महाराजांनी मुलकी खात्याबरोबरच लष्करी जबाबदारी स्वीकारली दिलेली होती. जाती वैशिष्ट्यांचा वापर महाराजांनी केलेला इथं दिसून येतो. महाराज जातीवादी नव्हते, धर्मवादी नव्हते, परंतु ज्या जातीमध्ये एखादं वैशिष्ट्य असेल तर त्या वैशिष्ट्याचा उपयोग स्वराज्याच्या उभारणीला, वाढीला, वृद्धीला व्हावा म्हणून त्या माणसाला ते पद दिलं जायचं. अष्टप्रधानातले एक सेनापती वगळता बाकीचे सगळे प्रधान हे ब्राह्मण जातीतले होते. त्याचं कारण असं आहे की ही मंडळी त्यावेळेला शिकून सवरून शहाणी झालेली होती, व्यासंगी होती, अभ्यासू होती आणि म्हणून महाराजांनी त्यांना त्या पदावर नेमलं. फक्त एकच मराठा, हिंदू मराठा असा असायचा की जो सेनापती पद सांभाळत होता. प्रधानांच्या त्यांच्या खात्याबरोबरच इतर प्रदेशाचा जबाबदारी ही त्यांच्याकडे अलॉट केलेली असायची, विभागून दिलेली असायची. महाराजांच्या आदेशाप्रमाणे त्या प्रदेशाचा कारभार सुद्धा त्यांना बघावा लागायचा. संयुक्त जबाबदारीचं तत्व त्यावेळेला होतं, हे लक्षात घ्या. म्हणून मी माझ्या पुस्तकात म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज हे लोकशाही तत्वांचे जनक होते. यातलं हे एक तत्व आहे की एखादा निर्णय अष्टप्रधान मंडळामध्ये जर झाला तर त्या निर्णयावर अनेकांच्या मुद्रा असायच्या, म्हणजे सह्या असायच्या. खटल्याच्या निकालपत्र, तह, करार यावर प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत या 5 जणांना आपापली मुद्रा उठवावी लागायची. याचा अर्थ असा आहे की सामुदायिक जबाबदारी हे तर तत्व पाळलं जायचं, परंतु याबरोबर एखादा महत्वाचा निर्णय सर्वांच्या नजरेखालून जावा आणि त्या महत्वाच्या निर्णयावर सर्वांची संमती असावी असा त्यामागचा हेतू होता. म्हणून सर्वांची मुद्रा ही महाराजांना उठवणं गरजेचं होतं. किमान 5 ते 6 प्रधान हे आपली त्या निर्णयावर मुद्रा उठवून मान्यता देत असत. आणखीन एक महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे की महाराज एखाद्या महत्वाच्या प्रसंगी अष्टप्रधानांचा सल्ला मागायचे. महाराजांनी जर सल्ला मागितला तर तो अष्टप्रधानांना देणं बंधनकारक असायचं. त्यांना असं म्हणता यायचं नाही की आम्ही काही सल्ला देणार नाही. सल्ला देणं हे त्यांच्यावर बंधनकारक होतं, परंतु त्यांनी दिलेला सल्ला महाराजांनी मानावा असं महाराजांच्यावर बंधन नव्हतं. अष्टप्रधानांचा सल्ला महाराज फेटाळून लावू शकत होते. आपल्या समोर एक उदाहरण आहे की ज्यावेळेला अफजल खान 40,000 लष्कर घेऊन स्वराज्यावर चालून आला, त्यावेळेला त्याच्याकडे भरपूर सत्ता होती. विजापूरच्या आदिलशाहीनं म्हणजे बडी बेगम साहेबांना दिलेली, मोठे मोठे अधिकारी होते, तोफखाना होता, आर्थिक दृष्ट्या तो सबळ होता आणि महाराजांना ठार मारण्यासाठीच किंवा पकडून विजापूरला नेण्यासाठीच तो आलेला होता. आणि त्यावेळेला महाराजांच्याकडे लष्कर उणपुर 12 ते 13,000 होतं. अशा वेळेला सर्व प्रधानांनी सांगितलं की अफजल खान हा व्यक्तिशः मोठा ताकदवान आहे, आदिलशहातून मोठी फौज घेऊन तो आलाय, सर्वाधिकारी घेऊन आलाय. अशा वेळेला आपलं स्वराज्य नुकतंच कुठं बाळसं धरतंय, अशा वेळेला 12-13,000 लष्करासह आपण कसं झगडणार त्याच्याशी. त्यापेक्षा महाराज तुम्ही काही म्हणतात या अफजल खान जो काय म्हणतो ते ऐका आणि त्याच्यावर तडजोड करा, असा सल्ला अष्टप्रधानातल्या सगळ्या प्रधानांनी दिला. त्यावेळेला जे होते ते 5, 6, 7
तर तो सल्ला काही महाराजांना आवडला नाही, योग्य वाटला नाही. आणि मग महाराजांनी अफजल खानाशी लढण्याचा, त्याच्याशी 2 हात करण्याची तयारी केली आणि त्या मोहिमेमध्ये मात्र अष्टप्रधानातल्या सगळ्या प्रधानांनी भाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. आम्ही नाही म्हटलं होतं आणि तुम्ही कसं काय महाराज त्याच्याबरोबर लढायला तयार झाला वगैरे वगैरे असा काही विचारण्याचाही भाग नव्हता. सर्व मंडळी ही स्वराज्यनिष्ठ होती, प्रामाणिक होती, महाराजांची एकनिष्ठ होती. त्यामुळे त्यांनी महाराजांचा आदेश मानून अफजल खानाबरोबर झालेल्या हा त्यांना लढाईमध्ये कळलं मोठ्या प्रमाणावर आणि पूर्णांशानं हा भाग घेतलेला कळलं लागलं दिसतो. ना त्या की ते क्रॉस अष्टप्रधान करायचं मंडळाची संख्या आणि कधी मग 7 आहे, तर परत कधी पुढे आलो 8 आहे, तर तिकडे कधी एक 9 मागे आहे. मागच्या वर्षी सोयीनुसार त्या ही गेटवर संख्या आलेल्या बदललेली दिसे. रस्ता आहे नारो निळकंठ आणि रामचंद्र नीलकंठ मोठी एकदम या एकाच पदावर दोघा भावांना महाराजांनी नेमलेलं होतं, कारण त्यावेळेला तर क्रॉस करायचं प्रशासनाची ती तर गरज आहे असं दूरशिक्षण महाराजांना वाटत होतं. अष्टप्रधान मंडळाच्या नंतर जे स्तर येतो प्रशासनाचा तो कारखाने हा व दूरशिक्षण महाल. 18 कारखाने होते. कारखाने म्हणजे खाती, डिपार्टमेंट्स. त्यामध्ये खजिना, जवाहीरखाना, अबदारखाना, नगारखाना, तालीमखाना, जामदारखाना, जिरातेखाना, मुतपाकखाना म्हणजे स्वयंपाकघर, शरबतखाना म्हणजे दवाखाना, शिकारखाना, दारूखाना, पीलखाना, शहदखाना, फरासखाना म्हणजे राहुट्यात तंबू उभारण्याचं जे काम असतं किंवा लष्कर ज्या वेळेला मोहिमेवर जातं त्यावेळेला त्यांना लागणाऱ्या सर्व राहण्याच्या सोयी हे पुरवणारा डिपार्टमेंट म्हणजे फरासखाना, उष्टखाना म्हणजे उंटखाना, तोपखाना आणि दप्तरखाना म्हणजे दप्तराची निगा ठेवण्याची जागा किंवा खातं. त्याचबरोबर 12 महाल होते. महाल म्हणजे हे विभाग, खाती वेगळी आणि छोटे छोटे विभाग होते. त्याची नाव आहेत पोते, भट्टी, सेरी, वहिली, कोठी म्हणजे धान्याचं कोठार, टांगसाळ म्हणजे जिथून नाणी पाडली जायची ती, पालखी, छबिना, इमारत, हे सगळे त्यावेळेचे ते विभाग होते. हा प्रशासनातला भाग होता आणि ही प्रशासन उतरंडीच्या अनुषंगाने चालत होतं. छत्रपती एक टॉपला असायचे, त्याच्या खालोखाल अष्टप्रधान मंडळ, त्याच्या खाली मगाशी सांगितल्याप्रमाणे दिवाण आणि त्यांच्यातला असणारा जो शिपाई आहे तो तळामध्ये असायचा. पुढचा जो भाग येतो आपल्याकडे तो शिवकालीन न्याय प्रशासन. काही खटला, काही भांडण तंटा, काही एकमेकाबद्दलची तक्रार, काही जमिनीची तक्रार, शेतकऱ्यांची जमिनीच्या तक्रारी, हे सगळं बघण्याची व्यवस्था असायची आणि त्याला केंद्रीय न्याय व्यवस्था म्हटलं जायचं. शिवाजी महाराज हे सर्वोच्च न्यायाधीश बनून आठवड्यातून एक दिवस न्यायदानाचं काम करायचे. रुटीन सिस्टीम मध्ये न्यायाधीश हे त्याचे प्रमुख असायचे. परंतु जर कोणाला एखाद्याला वाटलं की मला थेट राजाकडेच न्याय मागायचा आहे तर अशा वेळेला त्या रयतेला मुभा असायची आणि बुधवारी ती रयत थेट महाराजांच्या पुढे आपलं म्हणणं मांडायची. महाराज असं म्हणायची नाही की खालून या, खालच्या हिजातून गोत सभेतून होऊ दे, परगण्याच्या सभेतून होऊ दे आणि मग न्यायाधीशांच्याकडे या, मग माझ्याकडे, असं नाही. एखाद्याला जर वाटलं की मला नाही, माझं म्हणणं, माझा खटला, माझी कैफियत, माझी अडचण ही थेट मला महाराजांना सांगायची, त्यावेळेला तो सांगू शकत होता. न्यायाधीश म्हणजेच पंडितराव. न्यायाधीश व पंडितराव म्हटलेलं आहे. न्यायाधीश न्यायाचं बघायचे काम, तर पंडितराव हे धार्मिक काम बघायचे आणि त्यांच्याकडून काही खटले महाराजांच्याकडे यायचे. सर्वात न्यायदानाचा तळचा स्तर म्हणजे गोत सभा. ही गोत सभा त्या गावात असायची आणि त्या गावामधला पाटील, कुलकर्णी आणि चौगला आणि इतर कोण असतील तर वतनदार वगैरे मंडळी, पूर्वापार चालत आलेलं वतन कोणाकडे थोडं थोडं होतं पहिलं आदिलशाहीच्या कालखंडातलं, तर असे वतनदार मंडळी असायची आणि ग्राम जी सभा असायची म्हणजेच गोत सभा, हा सगळ्यात खालचा स्तर असायचा. त्या खालच्या स्तराला मध्ये पाटील, कुलकर्णी, चौगला ही मंडळी न्यायदानाचं काम करायची. त्याच्यावरचा स्तर म्हणजे आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणतो, ते डिस्ट्रिक्ट कोर्ट नंतर हायकोर्ट, हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट, ही व्यवस्था आज आपल्याकडे चालू आहे. तशीच व्यवस्था ती होती थोड्याफार फरकाने. तर पेठ किंवा कसबा, पेठ म्हणजे व्यापार पेठ आणि कसबा म्हणजे जिथं कसबी लोक काम करतात, असं मोठं खेड की जिथं कसबी लोक भरपूर आहेत आणि शेतकऱ्याला आपली गरज तिथं भागते, तिथं पाटील, कुलकर्णी, शेट्टे, महाजन
शेटे महाजन हे कसब्याचे मोठे वतनदार मंडळी असायची. तर आणि आसपासचे पाटील, कुलकर्णी, आलुतेदार, बलुतेदार हे पेठेतला किंवा कसब्यातला न्यायनिवाडा करायचे. आणि तिसरा असायचा स्तर त्यावेळेचा म्हणजे परगण्यातला. परगण्यातल्या गोतसभेचा प्रमुख असायचा देशमुख आणि देशपांडे त्याच्या मतीला असायचा. आजूबाजूचे किल्ल्याचे हवालदार, कारखानी, सबणी, तट सरनोबत याचबरोबर प्रमुख असे वतनदार देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, शेटे, महाजन आणि इतर सगळे बलुतेदार यांचा या परगण्याच्या गोतसभेमध्ये परगण्याच्या न्यायमंडळामध्ये समावेश असायचा. या तिन्ही स्तराचं वैशिष्ट्य असं आहे की ही यंत्रणा महाराजांनी सर्व समावेशक बनवलेली होती, म्हणजे पारदर्शी होती. आजूबाजूचे मंडळी सुद्धा त्यामध्ये वतनदार मंडळी असतील, देशमुख असतील, देशपांडे असतील, किल्ल्यांवरचे किल्लेदार असतील, हवालदार असतील, या सगळ्यांना घ्यायची आणि परगण्याकडे दाद मागण्याची मुभा गोतसभेमधल्या निवाडा जर एखाद्याला मान्य नसेल तर तो परगण्याकडे दाद मागू शकायचा. म्हणजेच त्यावेळेला न्याय व्यवस्था ही सुलभ होती, वेगानं न्यायदान होत होतं. वर्षानुवर्ष 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष प्रकरण पडलंय असं कधी व्हायचं नाही. वर्ष, दीड वर्षामध्ये जास्तीत जास्त त्या व्यक्तीला न्याय मिळायचा आणि त्याच्यावर अपील करायची त्याला परवानगी असायची. या सगळ्या ह्याच्यामध्ये ब्राह्मणांच्यासाठी म्हणून शिक्षा काही करता येत नव्हती, कारण शिवाजी महाराजांचा मंत्रोच्चारानं राज्याभिषेक झालेला नव्हता. त्यामुळं जिथं तीर्थक्षेत्र आहेत तिथं ब्रह्मसभा असायची, म्हणजे ब्राह्मण सभा असायची आणि त्या ब्राह्मण सभेकडं ब्राह्मण गुन्हेगाराचा खटला पाठवावा लागायचा. विद्वान अशा ब्राह्मणांची ती सभा असायची आणि बहुतांश ती तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असायची. आता त्यावेळेच्या व्यवस्थेमध्ये नाशिक, पैठण, कराड आणि कोल्हापूर याचबरोबर वाई या ठिकाणी ह्या ब्राह्मण सभा असल्याचा दाखला आपल्याला सापडतो. आणि काही धार्मिक बाबी असतील किंवा गोतसभेचा निर्णय मान्य नसेल अशी व्यक्ती ही त्या ह्याच्याकडे ब्राह्मण सभेकडे अपील करत असायची. काही वेळेला दिव्य करायला लागायचं. जर कागदपत्र सापडलं नाही तर संबंधित व्यक्तीचं म्हणणं ग्राह्य कसं धरायचं? आपल्याकडे तर नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, कागदपत्र नाही तर इतिहास नाही. त्यावेळेला सुद्धा कागदपत्र असतील तर त्याची बाजू बळकट. आज सुद्धा न्यायालयामध्ये असंच समजलं जातं, कागदोपत्री ज्याची बाजू बळकट असेल त्याच्या बाजूने न्याय देण्याचे काम न्यायाधीश मंडळी करत असतात आणि हे स्वाभाविक आहे. पण त्यावेळेला ही कागदपत्र नसतील तर तो जो अशील बोलतोय किंवा तक्रारदार बोलतोय, ज्यानं खटला दाखल केलाय, ज्याची तक्रार आहे, तो बोलतोय कशावरनं? तर त्यानं काही दिव्य करावं लागायचं आणि सर्वांच्या समोर त्याला शपथ घेण्यापासून अनेक पुरावे त्याला सादर करावे लागायचे. त्यामध्ये रवा दिव्य एक असायचं की मंदिराभोवती त्यानं 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि सर्वांसमक्ष उकळत्या तेलाच्या किंवा तुपाच्या कढईत हात घालून त्यामध्ये असलेला लोखंडाचा तुकडा बाहेर काढायचा. त्याचा हात पिशवीनं त्यावेळेला शीलबंद करण्यात यायचा आणि जर पिशवीनं शीलबंद करून सुद्धा जर त्याच्या हातावर फोड उठले किंवा जखम झाली किंवा काही खून उठली तर मग तो दोषी आहे, तो खोटं बोलत होता, खरं सांगत नव्हता असं समजण्यात यायचं. त्याप्रमाणे आगळी दिव्य सुद्धा असायचं. 2.5 किलो वजनाचा तप्त लोखंडी गोळा तळ हातावर घेऊन मंदिरासमोर काढलेल्या 7 रिंगणातून त्या माणसाला फिरवलं जायचं आणि प्रदक्षिणा घेतल्या झाल्यानंतर त्याच्या हाताला जर काही जखम वगैरे झाली तर त्याला दोषी समजलं जायचं. तसंच तप्त लोखंडी गोळ्याऐवजी तप्त ऐरणीचा वापर केला जायचा, त्याला ऐरणी दिव्य म्हणायचे. तर दिव्य म्हणून एक प्रकार होता. तर दिव्याची वात सर्वोत्तम ज्याची विजेल तो दोषी समजला जायचा. अशा पद्धतीनं देणारा न्याय थोडासा सुलभ व्हावा यासाठी ही व्यवस्था असायची. अर्थात अपिलाची पद्धत होती. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की शिवाजी महाराजांचा न्याय हा पारदर्शी पद्धतीनं असायचा. ज्या बाजूनं निकाल होईल त्याला सरकारामध्ये काही रक्कम भरावी लागायची आणि त्याला हरकी असा शब्द आहे, हरकी त्याला द्यावी लागायची. मगाशी सांगितल्याप्रमाणे न्याय व्यवस्थेचं स्वरूप हे अत्यंत सोपं आणि सुटसुटीत होतं. अपील करायची परवानगी होती आणि न्याय कमीत वेळेत त्याला देण्याची पद्धत होती. वर्षापेक्षा जास्त न्याय रखडायचा नाही
गोतसभा भरायलाच वेळ लागायचा आणि त्यानंतर साक्षी पुरावे तपासून योग्य तो निर्णय होईपर्यंत सर्वसाधारणपणे एखाद्या वर्षाचा कालखंड त्यात जायचा आणि सर्व लोकांचा सहभाग त्यामध्ये होता आणि अपील करायची परवानगी होती. ही त्यातले महत्वाचे असे भाग आहेत. जो पुरावा सादर करेल त्या पुराव्याची सखोल अशी तपासणी केली जायची. शिक्षेचे प्रकार होते, जर गंभीर गुन्हा असेल तर त्या गुन्हेगाराला मृत्यूदंड दिला जायचा किंवा हात किंवा पाय आणि काही वेळेला तर हात आणि पाय दोन्ही तोडण्याची शिक्षा ही गोतसभा तिथं पासून ते न्यायाधीशांच्या पर्यंत दिल्याचा दाखला आपल्याला जो महाराजांनी सुद्धा सखुजी गायकवाडला डोळे काढण्याची शिक्षा दिलेली होती. ती अंमलात आल्यानंतर त्याला पन्हाळगडाच्या कैदेत टाकण्यात आलेलं होतं. म्हणजेच या शिक्षा कडक होत्या आणि त्या एवढ्यासाठी कडक होत्या की गुन्हेगारांना वचक बसावा, त्यांना भीती वाटावी आणि त्यांनी त्या गुन्ह्यापासून बाजूला राहावं, हा त्यातला भाग होता. हाच प्रशासनाचा भाग किल्ले आणि आरमार यांच्या बाबतीत आपल्याला दिसतो. किल्ले प्रशासन, किल्ले प्रशासनाचा जो भाग आहे तो बघताना आपल्याला 3 पद्धतीचे किल्ले होते हे बघावं लागेल. गिरिदुर्ग, गिरी म्हणजे पर्वत, डोंगर, मोठा पर्वत आणि डोंगरी किल्ले. म्हणजेच गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ले, हे किल्ले एक प्रकार असायचा. दुसरा प्रकार स्थलदुर्ग किंवा जमिनीवरचे किल्ले, ज्याला भुईकोट किल्ले असं सुद्धा म्हटलं जायचं. आणि तिसरा जलदुर्ग किंवा सागरी किल्ले. आता उदाहरणं सांगितली की तुमच्या चटकन लक्षात येईल. गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ले कोणते कोणते? रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड. जमिनीवरचे किल्ले ज्याला भुईकोट, भुई म्हणजे जमीन, कोट म्हणजे त्याला केलेलं बांधकाम, बाजूचा तट बुरुज वगैरे बांधून त्याला संरक्षित केलेला आहे, तो भुईवर असलेला किल्ला कोट म्हणजेच भुईकोट किल्ला. भुईकोट किल्ल्यामध्ये कोल्हापूर, विजापूर आणि सोलापूर ही 3 उदाहरणं आपल्याला बघता येतील. आणि सागरी किल्ले म्हणजे ज्याच्या भोवती सागर आहे, किमान 3 बाजूनी सागर आहे. विजयदुर्गला एकाच बाजूनी सागर नाही, तिथून जायला आपल्याला वाट आहे, तर तो विजयदुर्ग. 4ही बाजूनी पाणी आहे असे 2 किल्ले आपल्याकडे आहेत. जंजिरा, ज्यावर महाराजांनी स्वारी केली, 6 वेळेला एकूण स्वाऱ्या झाल्या, त्यातल्या एका स्वारीमध्ये महाराज स्वतः हजर होते. परंतु दुर्दैवानं महाराजांना हा बळकट किल्ला सिद्धीकडून काही जिंकता आला नाही आणि मग ते शल्य महाराजांच्या मनात कायम राहिलं आणि मालवण जवळच्या खुरपे बेटावर त्यांनी जागा बघितली आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधला. त्याचे महाराज आर्किटेक्चर आहे. आपल्याला मुद्दाम मी सांगतो की तो किल्ला महाराजांच्या देखरेखीखाली झालेला आहे. महाराजांच्या ज्याला डिझाईन म्हणतो आपण, डिझाईन ते महाराजांनी केलेला आहे आणि तो किल्ला महाराजांच्या देखरेखीखाली पूर्ण झाला. जंजिरा आपल्याला जिंकता आला नाही, याची भरपाई व्हावी म्हणून त्यांनी समुद्रात तो मालवण जवळ किल्ला उभा केला. आजही तो बऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला महाराजांची एकूणच दूरदृष्टी किती होती हे समजावून सांगतो. महाराजांच्या अखत्यारीमध्ये प्रशासनात एकूण 360 किल्ले होते. आता याबद्दल बऱ्याच इतिहासकारांचं बखरींचं जरा मतभेद आहेत. सभासद बखरीनुसार 240 किल्ले दिसतात आपल्याला. चिटणीस बखरी 317, चित्रगुप्त बखरीनुसार डोंगरी किल्ले फक्त 240, जमिनीवरचे किल्ले 1, 108, समुद्रावरचे 13 असे चित्रगुप्त 361 संख्या सांगतो. परंतु एका इथं महाराजांच्या वाक्याचा मी दाखला देतो की ज्या वेळेला मोरोपंत पिंगळे आणि मुजुमदार यांनी महाराजांच्याकडे थोडस हिशोबाच्या वेळेला थोडी तक्रार केली की महाराज गडकोटावर खूप खर्च होतो वगैरे वगैरे. त्यावेळेला महाराज म्हटले की राज्याचं सार ते दुर्ग, दुर्ग म्हणजे राज्याचं संरक्षण आहे. आणि महाराजांचं पुढचं वाक्य महत्वाचं आहे, दिल्लींदा सारखा शत्रू उरावर आहे, आक्रमण झाल्यास त्याच्या हजरतीस 360 किल्ले आहेत. म्हणजे हजरतीस म्हणजे त्याचा समाचार घ्यायला, त्यानं त्या किल्ले जिंकले पाहिजेत तरच राज्य मराठा राज्य हिंदवी राज्य तो जिंकू शकतो, अशा रीतीचं महाराजांचं वाक्य आहे. त्यामुळं 360 किल्ल्यांची संख्या ग्राह्य धरायला हरकत नाही, कारण महाराजांच्या तोंडचंच हे वाक्य आहे. त्यामुळे महाराज जे बोलले
ते 360 किल्ले दिल्लींद्रा म्हणजे औरंगजेब आज ना उद्या आपल्यावर चालून येणार याचा अंदाज महाराजांना होता. त्यामुळं त्यांनी म्हटले की 360 किल्ले त्यांच्या हजरतीच आहेत, म्हणजे येणाऱ्या मोगलांचा समाचार घ्यायला आहे. आणि त्यांच्या मृत्यूनंतर वर्ष दीड वर्षातच औरंगजेब प्रचंड युद्ध सामग्री घेऊन आला आणि त्याला एक एक किल्ला जिंकताना खूप नाकीनऊ आली. हा पुढचा इतिहास आहे. म्हणजे महाराजांची दूरदृष्टी किती होती याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. प्रत्येक किल्ला महाराजांनी आपल्या देखरेखीखाली दुरुस्त केला किंवा बांधला. त्या किल्ल्यावर 3 अधिकारी असायचे. एक हवालदार म्हणजेच किल्लेदार, दुसरा सबनीस आणि तिसरा कारखानीस. हवालदार हा बहुतेक करून हिंदू मराठा जातीचा असायचा, कारण तलवारबाजीमध्ये आणि एकूण युद्ध कौशल्यामध्ये मराठा समाज हा थोडासा अग्रेसर असल्यामुळं तो बहुतांशी मराठा जाती, अपवादात्मक स्वरूपात इतर जाती धर्मातला आहे सुद्धा, परंतु बहुतांशी तो मराठा जातीचा असायचा. आणि किल्ल्याच्या दरवाजाची सर्व व्यवस्था बघणं, किल्ल्याचा दरवाजा सूर्यास्तावेळी बंद करणं, सूर्योदयावेळीच तो उघडणं, इतर संरक्षित यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही रोजच्या रोज फिरून बघणं आणि किल्ल्याचं रक्षण करणं, किल्ल्याचे जे काही रिपोर्ट्स असतील, अहवाल असतील त्या त्या वेळेला ते वरिष्ठांच्याकडे पाठवणं ही कामं त्याला करायला लागायची. सबनीस हा जनरली ब्राह्मण समाजातला असायचा, कारण ही मंडळी खर्चाचा हिशोब ठेवणं, लिहिणं, वाचणं, पत्र व्यवहार करणं, अकाउंट्स ज्याला आपण म्हणतो ते अकाउंट्स बघण्याच्या कामामध्ये हे सबनीस लोक तरबेज होते. त्यामुळे महाराजांनी त्यांचीच नेमणूक केली. कायस्थ प्रभू जातीचा ग्रस्त तिथं कारखानीस असायचा. किल्ल्याचं नियंत्रण त्याच्याकडे असायचं. दारुगोळ्याची व्यवस्था बघणं, किल्ल्याची दुरुस्ती करणं, इमारतीची देखरेख करणं, आवश्यक त्या ठिकाणी योग्य ती शिबंदी आहे की नाही ते बघणं, इतर हवालदारांनी कारखानी यांच्या बरोबर राहून संमती दर्शक शिक्के उठवून वरिष्ठांच्याकडे पत्र पाठवणं हे सगळं काम तो करायचा. या तिघांच्याही दर्जाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, तिघही हवालदार, सबनीस आणि कारखानी हे एका दर्जाचे अधिकारी होते. परंतु जर आणीबाणी निर्माण झाली, शत्रू आला, अंतर्गत बंडाळी झाली, दुष्काळ पडला, काही अन्नधान्य कमी पडायला लागलं, पाण्यामध्ये कुणी शत्रूने येऊन बाणाद्वारे जर विष मिसळलं, अशी काय प्रसंग आले अडचणीचे, तर त्यावेळेला सर्वांचा प्रमुख म्हणून हवालदाराकडं ती व्यवस्था असायची. कारखानीस आणि सबनीस याच्यापेक्षा हवालदार याच्या हातात सगळे अधिकार देण्याची व्यवस्था महाराजांनी आधीच करून ठेवलेली. की आणीबाणीची परिस्थिती किल्ल्यावर निर्माण झाली तर तिघं तर समान दर्जाचे अधिकारी आहेत, कोण कोणाचं ऐकणार? तर अशा वेळेला अपवादात्मक परिस्थितीत, आणीबाणीच्या परिस्थितीत, अडचणीच्या परिस्थितीत, संकटाच्या काळात हवालदार हा प्रमुख असायचा. किल्ल्यावरची जी शिबंदी असायची, लष्करी व्यवस्था असायची, त्यामध्ये 10 सैनिकाच्या वर एक नाईक असायचा. एका नायकाच्या हाताखाली 10 सैनिक असायचे. 10 नायकांच्या वर एक जमादार असायचा. आणि जेवढे जमादार असतील तिथं 5, 10, 7, 8 त्या सगळ्यांच्या वर एक हवालदार असायचा. म्हणजे आता जे सांगितलं मी तुम्हाला की किल्ल्याचा प्रमुख, किल्लेदार म्हणजेच हवालदार हा त्याचा प्रमुख असायचा. या हवालदाराला वर्षाला 125 होणे इतका पगार होता. मगाशी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं, 125 होऊन त्यावेळच्या परिस्थितीमध्ये हा भरपूर पगार आहे. महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे प्रशासन यंत्रणेचं, की महाराज सेनापतीपासून साध्या शिपायापर्यंत, अमात्यांच्यापासून ते अगदी बारगीरापर्यंत सर्वांना भरपूर वेतन देत होते. वेतनाच्या बाबतीत महाराजांनी हात आकडता घेतला असं एकही उदाहरण आपल्याला शिवचरित्रामध्ये सापडत नाही. तर राज्याचं ते सार ते दुर्ग असं महाराजांनी म्हटलेलं आहे. किल्ल्याची जबाबदारी खूप घेतली जायची महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि रामचंद्र पंत अमात्यांनी आपल्या आज्ञापत्रात म्हटलेलं आहे, उदक पाहून गड करावा. उदक म्हणजे पाणी. पाणी जिथं आहे तिथं किल्ला बांधायला हरकत नाही, तिथं किल्लेदार ठेवायला हरकत नाही, तिथं शिबंदी ठेवायला हरकत नाही, तिथं खजिना ठेवायला हरकत नाही. जर पाणी जर नसेल तर मग मात्र अडचण होईल. म्हणून उदक पाहून गड करावा हा त्यातला भाग होता. त्या किल्ल्याची व्यवस्थित काळजी घेतली जायची. दरवाजा शक्यतो एकच असायचा आणि आतल्या लोकांना आयत्या वेळेला निघून जाण्यासाठी म्हणून एक चोर दरवाजाही ठेवलेला असायचा.
उंदीर लागू नये, वाळवी लागू नये, आगीपासून संरक्षण व्हावं, धान्याचं कोठार सुरक्षित राहावं अशी व्यवस्था त्यांना करावी लागायची. याचबरोबर वर्षभर पाणी पुरवून त्यांना वापरावं लागायचं. अन्नधान्याच्या कोठारामध्ये सुद्धा फार काळजी घेतली जायची, कारण वर्षभर तिथल्या शिबंदीला ते अन्न पुरवलं पाहिजे हा त्यातला भाग असायचा. आणखीन एक वैशिष्ट्य आहे की दारुगोळ्याचं कोठार हे प्रत्येक किल्ल्यावर असायचं. ती दारुगोळ्याची इमारत राजमंदिर किंवा राजसभा किंवा इतर महत्वाच्या इमारतीपासून बाजूला असायची. तुम्ही रायगडावर जर गेलात किंवा कुठल्याही मोठ्या किल्ल्यावर आज जरी गेलात तरी दारू कोठार म्हणून बाजूला एक इमारत तुम्हाला दिसती. त्यामध्ये सगळं लाकडी बांधकाम अजिबात असत नाही, तर सगळं दगडी बांधकाम असायचं. कारण लाकूड आगीच्या भक्षस्थानी पडतं, दगड पडत नाही, म्हणून बाजूला इमारत असायची. जरी आग लागली दुर्दैवानं तरी इतर इमारतींना त्याचा धोका पोहोचू नये. पावसाळ्यामध्ये ज्या तोफा असायच्या त्या गंजू नयेत म्हणून त्यावर तेल किंवा मेणाचा थर लावला जायचा आणि पाण्यापासून त्याचं संरक्षण करण्याची यंत्रणा त्यामध्ये असायची. महाराजांनी थोड्या उशिराने आरमाराची उभारणी केली. अफजल खानाला ठार मारल्यानंतर सगळ्या भूप्रदेशाचा ताबा आला. त्यामध्ये समुद्र किनाऱ्याचा भागही त्यांच्या अखत्यारीत आला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या समुद्र किनाऱ्याचं जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर आपल्याला आरमार उभं करावं लागेल. आणि मग 1659 नंतर महाराजांनी आरमार उभं केलं. आरमार कसं बांधायचं, एखादं गुराब किंवा एखादं छोटी बोट कशी बांधायची याचं काही तंत्र मराठ्यांना ठाऊक नव्हतं. कुठल्याच मावळ्याला याचा काही अंदाज नव्हता, कधी त्यांनी हे काम केलंच नव्हतं. तर महाराजांनी या बाबतीत पोर्तुगीजांचं सहाय्य घेतलं आणि आपल्या जंगलामध्ये जे सागचं लाकूड आहे त्या सागच्या लाकडाच्या अनुषंगानं छोटी मोठी जहाज बांधण्याचं काम महाराजांनी हाती घेतलं. आणि ही जहाज बांधण्याची एक वेगळीच अशी शैली पोर्तुगीजांच्याकडून आपल्या लोकांनी शिकून घेतली आणि त्यामध्ये सभासद बकरीत 700 छोट्या जहाजांची संख्या आपल्याला दिसते आणि काही ठिकाणी ती 640 पर्यंत असल्याचा दाखलाही सापडतो. तर 1673 म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी 57 जहाज ही लढाऊ जहाज होती आणि काही व्यापारी जहाज होती आणि काही शिबंदी इकडे तिकडे न्यायला सुद्धा ती जहाज काम करत होती. महाराजांनी यासाठी म्हणून जे काही बंदरं बांधली त्यामध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग असे जलदुर्ग त्यांनी बांधल्याचा दाखला आपल्याला सापडतो. आरमार दल उशिराने स्थापन केलं असलं तरी अत्यंत कर्तबगार, दर्यावर्दी, धाडसी, स्वामीनिष्ठ अशा आरमार दलाची नेमणूक महाराजांनी केली. त्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन असा होता की सिद्धी आणि युरोपियन लोक म्हणजे त्यावेळेचे पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यावर जर वचक ठेवायचं असेल तर आपला आरमार असायला पाहिजे. महाराजांच्या आरमाराची इतकी सतर्कता होती की त्यांनी काही वेळेला इंग्रजांचा सुद्धा पराभव केलेला आपल्याला दाखला सापडतो. सिद्धीवर निर्णायक विजय मिळवता आला नाही, ही गोष्ट खरी आहे. तर आरमार निर्मितीमुळं एक वेगळंच सामर्थ्य महाराजांच्या स्वराज्याला निर्माण झाल्याचा दाखला आपल्याला सापडतो. दुसरा जो भाग आपल्या त्याच्या पुढचा जे निर्माण होतो तो म्हणजे अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सर्वात महत्वाचं जे सूत्र आहे ते शेती. त्यावेळेलाही आज आपण 60, 65, 70% आपण शेती हा व्यवसाय आहे असं आपण म्हणतो, परंतु त्यावेळेला तो 80% पुढे होता. कारण जे शिपाई असायचे ते पावसाळ्यात जर गावी आले तर ते शेती करायचे आणि 2-3 महिने 3-4 महिने पावसाळ्यातली शेतीची कामं करून दसऱ्याला ते मोहिमेवर जायचे. ते पुन्हा पुढच्या पावसाळ्यातच जून सुरू झाला की ते जाग्याला यायचे. त्यामुळे शेती हाच मोठा व्यवसाय होता. छोटी मोठी व्यवसाय असायचे पण तो त्याला काय फारसा असा काही त्यांना स्कोप त्यावेळेला आपण म्हणतो प्राधान्य काही मिळायचं नाही. जमिनीला भूमाता आणि काळी आई अशा आदरार्थी नावाने संबोधलं जायचं. महाराजांनी आपल्या यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला. शेतीसाठी त्यांना महसुलात सूट दिली, शेतीसाठी जनावर घेऊन दिली, अवजारं दिली, बी बियाणं दिली, खरेदीसाठी तगाई कर्ज दिलं आणि जर गाव सोडून
गोंद गेला असेल, शेतकरी रहित गेले असेल, म्हणजे लष्करी मोहिमा असतील, दुष्काळ पडला वगैरे वगैरे, तर त्याला परत आणण्यासाठी महाराजांनी खूप मोठा खटाटोप केला. आपल्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आणि पहिले 3 वर्ष, काही ठिकाणी 5 वर्ष त्यांनी शेतसारा माफ केला. आणि आता सांगितलं त्या सगळ्या कारणासाठी महाराज तगाई कर्ज द्यायचे आणि एक बाब कायम लक्षात ठेवा तुम्ही, की हे तगाई कर्ज बिन व्याजी असायचं. त्यावर व्याज महाराज घ्यायचे नाही. सरकार दरबारीत व्याज घ्यायचा नाही असा दंडक होता. आणि मुद्दल जे घ्यायचं ते त्या शेतकऱ्याची परिस्थिती बघून थोडं त्याच्या सोयीनुसार मुद्दल जमा केलं जायचं. आणि महाराजांनी शेतकऱ्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला उपकार केलेले दिसतात, की त्यांना कुठेही उघड्यावर त्यांनी पडू दिलं नाही. त्यांचं वाक्य आपल्याला प्रसिद्ध आहे, की रयतेच्या भाजीच्या देठा स्पर्श न करणे. जे काय पाहिजे असेल तो पैसा अडका द्यायचा रोख आणि मग ते खरेदी करायचं. अशा पद्धतीची यंत्रणा महाराजांनी कार्यान्वित केलेली होती. आणि कोणीही अधिकारी, शिपाई साधा सुद्धा महाराजांच्या विरोधी वागायचं धाडस करत नव्हता. जमिनीचे 3 स्तर असायचे. अव्वल म्हणजे उत्तम जमीन, दुम म्हणजे मध्य जमीन आणि सीम म्हणजे कनिष्ठ जमीन, अशा पद्धतीची त्यावेळेला भाग होता. पावसाच्या पाण्यावर जी जमीन पिकायची असं म्हटलं जायचं. जमिनीतलं पीक फार कमी यायचं. फार कमी बागायत जमीन असायची, कारण दुष्काळाला सामोरं जावं लागायचं आणि बारमाही पाणी आहे, बारमाही विहिरी आहेत, असा भाग कमी असायचा. त्याला पाटस्थळ पण म्हणायचे. तर हे पाटस्थळ कसे? कालवा, तळं, नदी यांच्या पाटाद्वारे ज्याला पाणी मिळतं, त्या शेतीला पाटस्थळ म्हटलं जायचं. आणि मोठ म्हणजे विहिरीतून मोठेच्या माध्यमातून जर पाणी खेचलं गेलं आणि ती शेतीला पुरवलं तर त्याला मोठं स्थळ असं म्हटलं जायचं. अशी विभागणी त्यावेळेला व्हायची. तर खरीप पिकं आणि रब्बी पिकं अशी सुद्धा विभागणी त्यावेळेला झाल्याचा दाखला आपल्याला सापडतो. खरीप पिकामध्ये बाजरी, ज्वारी, तांदूळ, नाचणी आणि कडधान्यांचा उपयोग समावेश व्हायचा. आणि रब्बी पिकांच्या मध्ये ऊस, कापूस, हळद, कांदा, लसूण, फळे आणि भाजीपाला यांचाही उपयोग व्हायचा. इतर पिकांच्या मध्ये वरी, तूर, मूग, कुळीथ, हरभरा, काळा हरभरा, त्याचबरोबर आंबा हे फळ, चिंच, कवड, बोरे, सीताफळे, रामफळे या फळांचंही उत्पादन मोठ्या प्रमाणावर व्हायचं. आणि याच्या जोडीला ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ ही पिकं तर व्हायची, पण त्याच्या बरोबरच कापूस, गहू आणि ज्वारी यांची पिकं शिवकालामध्ये होत होती. आणि मसाल्याचे पदार्थही त्यावेळेला घेतले जायचे. यामध्ये सुंठ, कांदा, लसूण, वेलची, दालचिनी, तमालपत्र, जिरे, जायपत्री, मिरे हा त्यातला भाग असायचा. मिरी त्यावेळेला वापरायचे म्हणजे तिखटासाठी वापरायचे. आपल्याकडे मिरची जी आली ती पोर्तुगीजांनी आणली. पोर्तुगीज यायच्या आधी आपल्याकडे भारतामध्ये मिरची नव्हती. तर मिरे म्हणजे काळे मिरे त्यासाठी वापरले जायचे. आज सुद्धा काही हॉटेल्समध्ये वगैरे म्हणून मिरी वापरण्याचा भाग असून तो त्याचा चटका, थोडा चरका आपण ज्याला म्हणतो, तो चरका अन्नाला आपल्या विशेषतः मांसाहारी अन्नाला लागतो. परंतु ज्या वेळेला पोर्तुगीज आले आणि त्यांनी मिरची, आंबा ही फळं आणली पासून मिरचीचा वापर तिखटासाठी व्हायला सुरू झालं. नारळ, सुपारी, वरी, हळद, तंबाखू या पिकांचंही उत्पादन होत होतं. आणि त्यावेळेला पाण्याची व्यवस्था सर्वसामान्य रयतेने करावी, गावांनी मिळून पाट काढावा, पाण्याचा साठा करावा, तलाव बांधावा, विहीर खोदावी वगैरे असं एक सूत्र त्यावेळेला महाराजांनी केलं होतं. शेतकऱ्यांच्या समोर खूप संकट असायची बरं का. दुष्काळ, महापूर, रोगराई या 3 संकटाच्या बरोबर शत्रूच्या सैन्याकडून झालेलं आक्रमण हे फार मोठं संकट असायचं. शत्रूचं सैन्य उभ्या पिकातून जायचं, पिकाची नासाडी करायचं, काही वेळेला लुटून घेऊन जायचं. मोगलांचं सैन्य तर कधीही पैसे घेऊन धान्य खरेदी करत नव्हतं. सरळ या आपल्या शेतकऱ्यांची लूट करत होतं. परंतु महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता, परमुलकात गेलो तरी सुद्धा शेतकऱ्याच्या पिकाला धक्का लावायचा नाही. महाराजांनी जमिनीची मोजणी करून शेतसाऱ्याची रक्कम निश्चित केलेली आहे.
नजरेत भरतंय ते सगळं एवढं द्या तेवढं द्या असा काय प्रकार नव्हता. जमिनीची मोजणी व्हायची, पीक कुठलं घेतलं जातं याचा तपास केला जायचा, तिची नोंद घेतली जायची आणि मग पट्टा म्हणून एक कागद दिला जायचा. पट्टा म्हणजे या वर्षी त्या शेतकऱ्याला त्या रयतेला किती शेतसारा द्यावा लागणार आहे याची त्याच्याकडे नोंद केली जायची आणि त्याचा पट्टा म्हणून कागदपत्र त्याला जायचे. 1636 ला दादोजी गोडदेवनी पहिली जमिनीची स्वराज्यातली मोजणी केली. 1636 म्हणजे महाराजांचं वय त्यावेळेला फक्त 6 वर्षांचं होतं. दुसरी मोजणी जी झाली जमिनीची 1648 ते 49च्या दरम्यान मोरोपंत पिंगळे यांनी मोजणी केली आणि तिसरी मोजणी राज्याभिषेकाच्या आदल्या वर्षी 1673 ला अण्णाजी दत्तून केल्याचा दाखला आपल्याला सापडतो. महाराज या बाबतीमध्ये खूप सतर्क असायचे. चांगली गोष्ट कोणाकडे आहे ती घ्यावी असं महाराजांना वाटायचं. निजामशाही मधला एक सरदार मलिक अंबर ज्यानं शेतसाऱ्याच्या बाबतीमध्ये फार क्रांतिकारी अशी योजना कार्यान्वित केलेली होती, त्या योजनेचा उपयोग महाराजांनी आपल्यासाठी करून घेतला. जमिनीची मोजणी ही तागाच्या दोरानं किंवा लोखंडाच्या साखळीने केली जायची आधी, महाराजांच्या व्यवस्थेच्या आधी. परंतु तो तागाचा दोर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कमी जास्त लांबी दाखवायचा, तर लोखंडी साखळीचा दोर सुद्धा कमी जास्त व्हायचा. म्हणून महाराजांनी एका काठीची योजना केली आणि ही काठी 5 हात आणि 5 मुठी लांब असायची. 5 हात म्हणजे कोपरापासून पुढच्या बोटाच्या शेंड्यापर्यंत, त्या कोपरापासून शेंड्यापर्यंत. तर असे 5 हात आणि 5 मुठी अशी ती काठी असायची. तिला पुढं इतिहासामध्ये शिवशाही काठी असं नाव पडलं आणि त्या काठीनं जमीन मोजली जायची आणि ती बहुतांशी अॅक्युरेट यायची. म्हणजे त्यात दोष कुठला राहू नये यासाठी ती यंत्रणा असायची. शेतसारा जबरदस्तीने घेतला जायचा नाही, त्यावेळेला तो मागून व्यवस्थितरित्या घेतला. जर दुष्काळ पडला, शेतकऱ्याचं नुकसान झालं, रोगराई आली किंवा शत्रू त्यांच्या शेतातून गेला तर त्याला शेतसारा माफ केला जायचा. शेतसाऱ्याचं प्रमाण हे 2 पंचमांश असायचं. म्हणजे जर 100 पोती भात झालं तर त्यातलं 40 पोती भात हे सरकार दरबारी जमा करायला लागायचं. आपल्याला वाटेल की थोडा महसूल जास्त आहे, परंतु त्यावेळेला शेतसाऱ्यात सूट पण देण्याची पद्धत होती आणि संकटात महाराज त्यांच्या पाठीशी असायचे. फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. ते दाखले सापडतात. बिनव्याजी कर्ज द्यायचं आणि जर अशक्यच असेल त्याला कर्ज माफ केल्याचे दाखले सुद्धा काही ठिकाणी आपल्याला सापडतात. त्यानंतर भाग येतो इंडस्ट्री. यावेळेला इंडस्ट्री होती का? होती, परंतु खूप कमी प्रमाणात होती. उद्योगधंदे खूप कमी प्रमाणात होते. कारण मॉडर्न टेक्नॉलॉजीला ज्याला आपण म्हणतो ती मॉडर्न टेक्नॉलॉजी शिवशाहीमध्ये फारशी नव्हती. थोड्याफार प्रमाणात उद्योगांची भरभराट झाल्याचा दाखला आपल्याला सापडतो आणि तोही उद्योग शेतीशी पूरक असायचा. शेतीशी पूरक जे काय असेल तेच तेवढं तिथं तयार व्हायचं आणि विशेषतः सिस्टीम जी असायची ती बलुतेदारी सिस्टीम असायची. अलुतेदार बलुतेदारांना त्यावेळेला बार्टर सिस्टीमने म्हणजे वस्तू विनिमयाने त्याच्या सेवा घेतल्या जायच्या आणि शेतकरी त्या बदल्यामध्ये अन्नधान्य त्याला देत असायचे. त्यावेळेला कुठले कुठले व्यवसाय होते तर सोनार, लोहार, तांबार, कुंभार, सुतार, परीट, न्हावी, कोष्टी, बानकरी, मांग, तेली, धनगड, कोमटी, तांबट, महार, तांबोळी, साळी, सनगर, माळी, गवंडी, रंगारी इत्यादी कारागिरांचे छोटे मोठे व्यवसाय त्या त्या गावात असायचं. त्यावेळेचं खेड हे स्वयंपूर्ण असायचं. यातली बहुतेक मंडळी मोठ्या खेड्यामध्ये असायची. अन्यथा एखाद्या गावात जर कुंभार नसेल तर कुंभार ज्या गावात असायचा त्या गावात जाऊन ते आपली वस्तू विकत त्याची घेत होते आणि आपल्याकडचं अन्नधान्य त्याला देत होते. तर शिवकालामध्ये उद्योगाला फार कमी असं प्राधान्य मिळालेलं होतं. मीठ उद्योग मात्र बऱ्यापैकी चालू होता. समुद्राच्या पाण्यापासून मीठ करण्याची उद्योग केंद्र मिठागरं ही आपल्याकडे होती. ठाणे, कुलाबा, पेन, पनवेल, राजापूर, नागोठाणे, रेवदंडा, कल्याण, भिवंडी या ठिकाणी मोठी मोठी मिठागरं असल्याचा आपल्याला दाखला सापडतो. जहाज बांधणीचा एक व्यवसाय होता आणि महाराजांनी आपल्याकडे जहाज बांधणी सुरूच केली. त्यामध्ये कल्याण, भिवंडी, मालवण, देवगड, राजापूर, पनवेल या ठिकाणी जहाज बांधणीचा आणि जहाज दुरुस्तीचा व्यवसाय वाढल्याचा दाखला आपल्याला सापडतो. त्यासाठी स्वराज्यामध्ये
साग भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि कारागिरी नंतर तयार झाले. पोर्तुगीजांच्याकडे त्यांनी कला शिकली आणि इमारतीसाठी सुद्धा लाकूड याच ह्याच्यातून सुरू झालं आणि वसईला इमारतीचं लाकूड तयार करणं आणि विक्रीचं फार मोठं केंद्र त्यावेळेला झालं होतं. मत्स्योत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचा आपल्याला दाखला सापडतो. आजही कोकणामध्ये मासे आणि तांदूळ हे मुख्य अन्न आहे. आता थोडस वाहतूक व्यवस्था झाल्यामुळं इकडले देशावरचे काही पदार्थ जातात वगैरे हे थोडस झालेलं आहे. परंतु मुख्य अन्न जर त्यांचं म्हणाल तर भात आणि समुद्रातून मिळवलेले मासे. तर हस्तकला वगैरे त्यावेळेला होतं. विशेषतः कापड उद्योग बऱ्यापैकी निर्माण झालेला होता आणि त्या कापडाला रंग देण्याचं काम होतं. म्हणजेच रंगारी लोकांना सुद्धा बरेच दिवस त्यावेळेला आलेले होते. बुरहानपूर, सासवड, नागपूर या ठिकाणी चिटाचं कापड मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची केंद्रच तयार झालेली होती. धातू उद्योग सुद्धा थोड्याफार प्रमाणात विकसित झालेला होता. सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड या धातूपासून शिवकालामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार व्हायच्या आणि लोहार मंडळी ही शेतीची अवजारं आणि युद्धोपयोगी साहित्य तलवारीपासून ती भाल्यापर्यंत सर्व साहित्य ही मंडळी करत होती. गुळ उद्योग सुद्धा त्यावेळेला तयार झाला. त्याला खांडसरी आपण म्हणतो, अगदी गुळ म्हणतो. वेगळ्या आकारमानाचा त्यावेळेच्या पद्धतीनुसार तयार केलेला असा गुळ सातारा, पुणे आणि कोल्हापूर या भागामध्ये तयार व्हायचा आणि इंदापूर, कराड, कोल्हापूर या ठिकाणी व्यापार पेठा गुळाच्या मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला होत्या. युद्धकाळ जर आला तर मात्र या उद्योगाला मोठी हानी पोचायची, त्यांना वाईट दिवस यायचे. मीठ उद्योग मात्र समुद्र किनाऱ्याला मोठ्या प्रमाणावर चालवता. या मीठ उद्योगाला महाराजांनी संरक्षण दिल्याचा दाखला आपल्याला सापडतो. ज्या वेळेला आपल्या मिठापेक्षा पोर्तुगीजांचं मीठ बारदेशवरून यायला लागले स्वराज्यात आणि ते मीठ स्वस्त आहे आणि त्यामुळे लोक ते घेतात. त्यामुळं स्वराज्यातल्या मिठागरांना डिमांड नाही, त्यांचं मीठ कोण घेत नाही याचं लक्षात आल्यानंतर महाराजांनी पोर्तुगीजांच्या मिठावर आपल्या राज्यात येण्यासाठी मोठी जकात बसवली आणि त्यांचे दर वाढवून दिले. त्यामुळे आपोआपच स्वराज्यातल्या मिठागरांना महाराजांनी संरक्षण दिल्याचा दाखला आपल्याला सापडतो. त्यानंतर व्यापार वगैरे हा ही भाग यामध्ये येतो. तर व्यापार केंद्र काही त्यावेळेला होती. कोकण किनारपट्टीवर चौल, दाभोळ, कल्याण, भिवंडी, राजापूर, वेंगुर्ला, बांदा, पेन, डहाणू, माहीम, खारेपाटण ही व्यापाऱ्याची केंद्र व्यापाऱ्यांची त्यावेळेला मोठी भरभराटीला आलेली होती आणि तिथून आफ्रिका, अरबस्तान, एडन, ऑर्मुज, इराण या युरोपियन देशांशी आपल्या भूमीचा व्यापार चालत होता आणि मलबार आणि गुजरात या ठिकाणाहून देशांतर्गत व्यापाराची उलाढाल झालेली आपल्याला दिसून येते. कोकणातून नारळ, सुपारी, विड्याची पाने, मसाल्याचे पदार्थ, फळे, नाचणी, अन्नधान्य हे देशावर पाठवलं जायचं. म्हणजेच कोल्हापूर हा भाग देशावर येतो. आपल्याला लागूनच, आपल्या प्रदेशाला लागूनच कोकण सुरू होतो. तर कोकणातून आपल्याकडे या वस्तू यायच्या आणि आपल्याकडून अन्नधान्य, ज्वारी, बाजरी, गूळ, फळे या वस्तू जायच्या. आजही बघितलं तर आपल्याकडे मासे होत नाहीत किंवा आंबा झाला तरी थोड्या प्रमाणात होतो. नारळ म्हणा, सुपारी थोड्या पानांची, विड्यांची पानं वगैरे वगैरे कमी. परंतु त्याच वेळेला आपल्याकडे जे काही अन्नधान्य होतं, भाजीपाला होतो, तो कोकणात जातो. त्यावेळेपासून ही पद्धत आज अखेर सुरू आहे. व्यापारी वस्तूंच्या मध्ये तीळ, मोहरी, करडई, भुईमोग, मटकी, उडीद, मसूर, मूग, हरभरा, वरणा हे सुद्धा अन्नधान्य पिकलं जायचं. मसाल्यामध्ये मगाशी सांगितलेले सगळे मसाले, सुवासिक तेल तयार करण्याचं छोटे मोठे कारखाने त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे होते. फळं सुद्धा त्यावेळेला तयार होत होती. दुसरा महत्वाचा भाग की महाराजांनी डच व्यापाऱ्यांना एक पत्र पाठवलंय. त्या पत्रामध्ये महाराज म्हणतात की माझ्या इलाख्यातून, माझ्या राज्यातून, माझ्या प्रदेशातून गुलाम खरेदी करायला आणि विकायला तुम्हाला बंदी करण्यात येत आहे. म्हणजे महाराजांची मानवतावादी दृष्टी एवढी होती की कुठल्याही गुलामाची खरेदी माझ्या प्रदेशातून करता येणार नाही आणि विक्री सुद्धा करता येणार नाही. तसं जर तुम्ही केलं तर माझे लोक तुम्हाला प्रतिबंध करतील. अशा पद्धतीचा पत्राचा आपल्याला पुरावा सापडतो. तर प्रमुख व्यापारी केंद्र चौल, दाभोळ, कल्याण वगैरे होती आणि ही बहुतांशी बंदरच आपल्याला दिसतात कारण समुद्र मार्गाने त्याचा मोठा व्यापार त्यावेळेला चालत होता. भिवंडी हे त्यावेळेला कापड निर्मितीचे केंद्र होतं.
आपल्याला माहिती आहे की दमट हवामानामध्ये, साधारण उष्ण हवामानामध्ये धागा टिकतो कापसाचा. त्यामुळं आपल्याकडे इचलकरंजी पासून मुंबईपर्यंत या पट्ट्यामध्ये काही कारखाने दिसतात. भिवंडी त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर कापड निर्मितीचं केंद्र बनलेलं होतं आणि कल्याण भिवंडीला जहाज बांधणीचा व्यवसाय सुद्धा चालू होता त्यावेळेला मोठ्या प्रमाणात. कारण सागवान लाकूड ओक या जातीचं जे असायचं ते ओकचं लाकूड तिथं मिळायचं. संगमेश्वर, राजापूर, विजयदुर्ग, बांदा, वेंगुर्ला अशी त्यावेळची शिवकाळातली व्यापारासाठी भरभराटीला आलेली केंद्र आपल्याला समजून येतात. आठवडी बाजार हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग त्यावेळेला शिवशाहीमध्ये होता, अस्तित्वात होता, की एक दिवस ठरवला जायचा आणि त्या गावात त्या दिवशी बाजार भरायचा. इतर आजूबाजून लोक तिथं वस्तू विकायला यायचे आणि लोक खरेदी तिथं करायचे. मोठं गाव जर असेल तर त्याला कसबा म्हटलं जायचं, कारण कसबी लोक तिथं राहतात त्यामुळं कसबा असं म्हटलं जायचं. तर किल्ल्यावर सुद्धा बाजारपेठा महाराजांनी भरवल्या. रायगडवर बाजारपेठांचे ओटे, त्याला फाउंडेशन आपण म्हणतो, कट्टे म्हणतो, ते ओटे आज सुद्धा आपल्याला दिसतात. तर त्या ठिकाणी छोट्या वस्तूपासून हिरे मानकांच्या पर्यंत सुद्धा विक्री झाल्याचा दाखला आपल्याला सापडतो. तर ह्या व्यापाराचा मार्ग कसा असायचा? एक तर रस्ता किंवा जलमार्ग. रस्त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दऱ्यांचा, डोंगरांचा वाटा असायचा. कोल्हापूर ते मुंबई असा एक मार्ग होता, ज्यातून बैलगाडी जाऊ शकत होती. इंग्रजांनी पुढे तो खंडाळा घाट बांधलेला आहे. आज जो आपण म्हणतो आता त्यामध्ये सुधारणा झाली, बरेच हे झाले, बोगदे झाले, फास्ट असं ट्रॅफिक सुरू झाली. पण तो त्यावेळेला बैलगाडी जात होती आणि माझ्या वाचनात आल्याप्रमाणे दसऱ्याला किंवा इतर वेळेला जे काही वापरलं जातात, वेगवेगळे वस्तू वापरले जातात, मोहरममध्ये वापरले जातात, त्या वस्तू बैलगाडीतून भरून कोल्हापुरातून मुंबईला अ, व्यापार त्यावेळेला चालत होता. आणि भूमार्गामध्ये मग बऱ्हाणपूर ते गोवळकोंडा आणि चौल चिपळूण माळवण गोवा हे 2 मार्ग प्रमुख होते. बाकीचे सगळे घाटातून जात होते आणि त्याची सुद्धा यादी आपल्या ह्याच्यामध्ये आहे. जलमार्गाच्या अनुषंगाने म्हणाल तर नद्या, उत्तर भारतातल्या नद्या या बारमाही नद्या आहेत. पण महाराष्ट्रातल्या नद्या बारमाही नाहीत. 3-4 महिने जास्तीत जास्त त्यामध्ये पाणी असतं. त्यामुळं नद्यांचा वापर माल वाहतुकीसाठी फार कमी प्रमाणात व्हायचा. मग वाहतुकीची साधनं ही रस्त्यावरूनच चालायची किंवा थोड्याफार प्रमाणात दौडायची. तर हे बैल, गाढव, म्हैस, रेडा, तट्टू, उंट, बैलगाड्या, होड्या आणि छोट्या मोठे जहाज, डोली वगैरेतून ह्या वस्तू जायच्या आणि हीच वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला होती. मालाची पोती बैलाच्या पाठीवर लादून बैलांचा एक मोठा तांडा असा जायचा. अर्थात त्याची सुरक्षित व्यवस्था ते ठेवायचे. परंतु जर मोठ्या प्रमाणावर सैन्य आलं तर ते तांडाच्या तांडा लुटून जायचे आणि व्यापाऱ्यांचं असं नुकसान व्हायचं. मूळ मुद्दा हा आहे की शिवाजी महाराज रयतेंचे राजे जे म्हटलं जातं, त्यामागं शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा तर दिलाच, त्याचबरोबर व्यापाऱ्यांना दिला. आपल्या रयतेला, आपल्या जनतेला, आपल्या नागरिकांना चांगल्या वस्तू मिळाव्यात, चांगलं अन्नधान्य मिळावं, बाहेरच्या वस्तूही त्यांना प्राप्त व्हाव्यात, त्यांच्या वस्तू विक्री व्हाव्यात, यासाठी महाराजांनी उद्योगांना प्रोत्साहन दिलं, कारखान्यांना प्रोत्साहन दिलं आणि इतरांच्या वस्तूंवर योग्य ते कर लावले. त्यातून उत्पन्न मिळत गेलं आणि तिजोरी ही एक प्रकारे सक्षम होत गेली आणि रयतेलाही सुखाचे दिवस प्राप्त झाले. कारण या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी अशी एक कल्याणकारी राजवट शिवाजी महाराजांनी निर्माण केली, हे आपल्याला इथं नमूद करावंसं वाटतं. मी यातले 2 टॉपिक घेतले. पुढचे 2 टॉपिक जे आहेत ते डॉक्टर मुफीद मुजावर सर घेणार आहेत. आपण माझं शांतपणाने ऐकून घेतल्याबद्दल आपला मनःपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक यू. हां, बोला डॉक्टर. हां, येतो, येतो. बोला की. बोला, बोला.
थँक्यू व्हेरी मच. थांबू मी? थांबतो. ओके, ओके. थँक्यू व्हेरी मच. हा दिसतंय सर.
नाही. काय सांगायचं? हो. शहाजी कॉलेजला. हा सर, देवचंद. शहाजी कॉलेज, कोल्हापूर. मधुजी कॉलेज, फलटण. सर, असाइनमेंट तेवढं पाठवा सर लवकर. हा. हा. नाही नाही सर. थँक्यू सर.